आज आपण बनवणार आहे फ्लावरची नवीन रेसिपी। इकडं फ्लावर बारीक पहिले आपण कांदा फ्राय करून घेतलाय, फ्लावर बारीक कापून घेतलाय आणि त्याला धुवून घेतलंय। आता हा फ्लावर आपण कढईमध्ये टाकणार आहे। हा फ्लावर असा मस्तपैकी कढईत टाकायचा। आता आपण घरगुती तिखट मसाला यात टाकणार आहोत। हा एक स्पेशल मसाला आहे, तो आमच्या आईने बनवला आहे। इकडे 3 चमचे मसाला टाकला आहे आणि आता याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। आहा, किती छान कलर आलाय बघा तरी खायला। याच्यामध्ये 1 चमचा हळद, धना पावडर, आता त्याला मिक्स केलेलं आहे। नीट अख्खं मिक्स केलं, संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। यात परत थोडीशी हळद टाकायची आहे, त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मीठ टाकायचे आता त्याच्यावर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। अशी ही अप्रतिम फ्लावरची भाजी खूप टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा। अशी भाजी केल्यामुळे त्याला गॅसही खूप कमी लागतो आणि ती लवकर शिजते। आता ह्याला छान वाफवून घेऊयात आणि याच्यात थोडासा कूट टाकायचा आहे, शेंगदाण्याचा। ही पूर्ण 3 चमचे तूप टाकलेलं आहे। आता त्यात कोथिंबीर मस्त बारीक चिरून घ्यायची आहे आणि या अप्रतिम भाजीमध्ये टाकायची आहे। ही भाजी शिजून द्यायची आहे आणि नंतर त्याच्यावर कोबी टाकायची। खूपच सुंदर वास येत आहे।